मागापासून शाप त्याला दमावलाय. त्याला मारशील. दत्ताराम पाटील. दत्ताराम पाटील आहेत काका आहेत अजून. हा वैभव पाटील. चला मिक्स कर. आणि दिप्याचा एक कोंबडा आहे. दाखव दिप्या दाखव. हा दरवर्षी असते याचा दिप्याचा कोंबडा दरवर्षी असं ना. नाही दादा अरे जोरात मार कसा भुसा होईल मग. अरे एका नली व 15 फटका मारलंस कसा व्हायचा. पहिले तुला खाटक्याकडे बसवायला लागेल. नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे संडे आणि संडेला आपला गावकीचा मान आहे म्हणजे जत्रा आहे. मांगीर देवाच्या देवळामधली आमची जत्रा असते. आम्ही हा मान मांगीर देवाच्या देवाला देतो. मित्रांनो, तुम्हाला आता मध्येच प्रश्न पडला तर यांची मध्येच कुठली जत्रा आली, तर ही जत्रा आहे ना आपली श्रावणाच्या आधी असते. श्रावणाच्या 1 ते 2 रविवार आधी आपण ही जत्रा घेतली जाते. तर या जत्रेला ना मित्रांनो आमचे 2 बोकड आहेत. एक गावकीचा बोकड असतो आणि एक पोरांतर्फे बोकड असतो. म्हणजे गावकीचा बोकड म्हणजे आपण वर्गणी गोळा करतो. जशी आपली जत्रा डिक्लेअर केली ना तर आपण बोर्ड लावतो रोडला. मग ते लोकांना गावकीच्या सर्वांना समजते की या तारखेला आपला बोकड आहे. म्हणजे आपण त्या लोकेशनला एका ठिकाणी आपण ती वर्गणी गोळा करतो. तर याच्या आपण जो मटण भेटतो ना त्याचा आपण प्रसाद म्हणून एक टोप असतो म्हणजे एक मापटा असतो आपला. त्या संदर्भात प्रत्येकाला आपण त्या मापानुसार आपण मटणचा प्रसाद म्हणून देतो. तर याच्या आहे ना मित्रांनो आपण मांगीर देवाच्या देवळात जाऊ ना तेव्हा तुम्हाला सर्व सविस्तर दाखवू. आपण जे पण काय करतो ते फक्त आपण मला बोकडाची बली देतो ना ते नाही दाखवणार. कारण की बली देताना तुम्हाला दाखवायला पण मला कसं तरी वाटेल आणि तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघताना पण कसं तरी वाटेल. त्याच्यामुळे आपण बली देणं दाखवणार नाही. मित्रांनो, ही प्रथा आमच्या भरपूर वर्षापूर्वीपासून आलेली आहे. 55 वर्षापूर्वीपासून म्हणजे अजून पण आपण प्रथा चालू ठेवलेली आहे. तर मित्रांनो, आपण सुरुवात आहे ना मोऱ्यावरचा देवळापासून सुरुवात होतो. मांगीर देव आहे मोऱ्यावर, मांगीर देवी. त्या देवाला मान असे भरपूर देवांना आपण मान देत होतो. म्हणजे आपले देव सर्व शांत करतो यासाठी आपला हे मान असतो. आपल्या परडी वगैरे माणसामध्ये संध्याकाळी आपण बायांची गाणी बोलतो. मग आपण मटण वगैरे प्रसाद म्हणून जे वाटे करतो त्या प्रथा तुम्हाला आजच्या गावकीच्या प्रथा ज्या काय आहेत ना मित्रांनो त्या तुम्हाला आपण आज सविस्तर सर्व दाखवू. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, एन्जॉय करा. आजची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. अशीच व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. तर चला आपण जाऊया आता, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. देवळामध्ये जाऊ ना तेव्हा तुम्हाला आपण व्हिडिओ सर्व दाखवूया. आजची व्हिडिओची मजा. चला जाऊया आता तिकडं. हा मित्रांनो गणपती मंदिर आहे आणि इकडं हा मांगीर देवाचं मंदिर आहे. तर ह्या देवळामध्ये आपण मान देणार आहोत. आपली पोरं सगळी इकडे जमा आहेत आणि इकडं बारीक पोरांनी बोकडांना शाप घेरलेला आहे. यो आपल्या पोरांचा आहे का तो आहे यो डाकू यो इकडं आहे. मागापासून शाप त्याला दमावलाय. त्याला मारशील. कुठला त्याला पिसलवू नको पिसलवू नको. चला मित्रांनो देवळात जाऊया. ट्रॉफी
या मित्रांनो मांगरी देव टीम आहे ना त्यांच्या ट्रॉफी आहेत बहुतेक. मांगरी देवाने ट्रॉफी आहेत या. पहिला नंबर कोणी मारलेला आता यांच्या वेळेला? हा मांगरी देवानेच मारलेला ना, बरोबर. इकडे एक ठेवलं. ही कुठली आहे ट्रॉफी? दुसरा नंबर पागोडची. बाबा बाया पडते. करू पाय सर्कल इकडो मान्यता तुला मान्यता आजार बाजार सगळा असेल काय बोलण्या लागलं असेल तिची कामं आलेली असतील बाहेर पण आपली माणसं आहेत काय कोणती कामं आलेली असतील सर्व बोळा बाराला सगळा सुख शांती दे आजार सगळा जाऊन दे सर्वची कामं होऊन दे आणि काय तो संकट येते कुठला त्याच्यामध्ये 5 व्यक्ती आहे बरोबर तो तुम्ही बघा काय आहे तो त्याचा उजारा तुम्ही करा आम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्या पाठीचे आहो राहिला पाहिजे स्थान तिथं देवीचा राहिला पाहिजे त्यांचा कार्य होते सर्व तुमचा देवीचा सर्व कार्य व्यवस्थित झाला पाहिजे आणि जो मानपान देतो आम्ही तो मान्यता करा दरवर्षाचा मांगेदेव महाराज की जय. शेंदूर शेंदूर बाबा बाबा आपला पौराणकडनं आहे दरवर्षाप्रमाणे पोरे येईल याची सर्व देतात त्यांचा काही यश मिळत नाही यश देत जा जरा त्यांची तर लक्ष ठेव सर्व त्यांची पण कामं होऊन दे काम धंद्यामध्ये बरकत दे त्यांना पण सर्व असाच चालू राहून दे मांगेदेव महाराज जय. कसं सीधा चाललाय त्याला सोडशील तुम्ही गाठ सोडलीस पण रशी सोडलीस हातात ना सुटचा पळल. आणि दिप्याचा एक कोंबडा आहे दाखव दिप्या दाखव. हा दरवर्षी असते याचा दिप्याचा कोंबडा दरवर्षी असं ना नाही जादा कापताय कोण हा म्हणजे दिप्या तूच धर दिप्या असं धर व्हिडिओ मध्ये दिप्याच होते बघा मित्रांनो इकडं चूल पेटवलंय आणि चुलीवर जी प्रसादीला आपल्या काळजी लागते ना ती इकडं आता काळजी भाजणार आहोत आणि भाजली ना मग प्रसाद म्हणून पहिले आपल्या देवाला नैवेद्य दाखवायचा काढून ठेवला का मग आपण सगळे इथलं पोरं भात आणि कलेजी भात आपण घरूनच करून आणलेला आहे आणि ही कलेजी इथं भाजायची आहे. मग कलेजी भाजली ना मग देवलामध्ये आपण सर्वांना प्रसाद म्हणून खायला द्यायचं. पेटलाय नाही पण टाकला धूर आहे का बघा मित्रांनो काळजी झाले
तर ही पहिले देवाला काढताय ना. किती तुकडं करायचं आहेत? किती तुकडं करायचं आहेत? देवाला ना पहिला पहिला देवाला काढ. बाजूला काढून देवाजवळ ठेव नाही इथल्या. चल एक नाव घे, गावाचं नाव घे. जा तू. हा याला तर अजून बारीक करायला लागते ना तुकडं. जरा एक हात नजर मारायला लागेल. तर मटण निसतात निल्या दादा आणि रोहित दादा. एक नजर मारायची आपल्याला, म्हणजे वेगवेगळा करायचं आहे ना, तुटले बिटलेला. मोठा राहिला असेल ना पीस त्याला. आता असे एक एक आपल्याला वाटे ठेवायचे आहेत. तो अर्धा किलोचा माप आहे ना तो जो टोप आहे ना तो अर्धा किलोचा माप आहे. प्रत्येकाला अर्धा अर्धा किलो मटण हा प्रसाद म्हणून जाणार आहे. थोडा फार किरण डिमरा आहे का ना? डिमरा बोलच नाही काय बोलू. ये विशूच्या हातात द्या. विशूच्या कापाला विशूच्या हातात कोयता द्या. कोयता हा म्हणूनच बोलते ना, विशूच्या हातात कोयता द्या. एक तर त्यांचा तरी रक्त नाही, आपला तरी. हा मग काय कोयता खरंच यो खरा कोली बघ आला का नाही. घरची जेवून काती आणली बघ कशी बाजून बिजून आणले टकाटक. डिमरानं आणला तुम्ही बी. डिमराचेच वांदे आहेत रे. हा पहिले डायलॉग कसा होता? नवीन फेकून द्यायचा डब्बा रिटर्न. अरे जोरात मार कसा भुसा होईल मग. अरे एका नली व 15 फटका मारलं कसा व्हायचा. पहिले तुला खाटक्याकडे बसवायला लागेल. हा बघ असा तुकडा छटकन झाला पाहिजे. हो तसा मारलेला तुम्ही. बघ कसा दणदणीत. चला आता चला मटण कापून झालाय आपला. आता वाट तो मापटा मापटा कुठं आपला मापटा. तर हा बघा मित्रांनो हा मापटा आहे आणि हा पूर्ण मटण आहे. आता याच्यात अर्धा किलो येईल ना. हा वाटते का तुम्हाला याच्यामध्ये अर्धा किलो येईल. दरवर्षीप्रमाणे हा चेंज झाला आता. तर ह्याचे आपल्याला टोटल किती 112 हा 112 वाटे करतील एवढ्या मटणामध्ये. तर कसे होतील ना तर तुम्ही आता बघा. तुम्हाला आपण दाखवू एक एक जसे वाटे करू ना कसे कसे वाटे करतो आपण ते बघा तुम्हाला.
आपण दाखवू. हा मटण एक साईडला आणि एक साईडला चरबी काढलेली आहे. आपण थोडी थोडी वाट्यामध्ये आपण चरबी टाकू, कारण की नाहीतर मग चरबीच सर्वांना एक साईडला जाते. त्याच्यामुळे चरबी आपण सेपरेट केलेली आहे आणि मटण सेपरेट केलेलं आहे. जसा वाटा ठेवू ना त्याच्यावर थोडी थोडी आपण चरबी प्रत्येक वाट्यामध्ये टाकणार आहोत. सुरी होती ना चॉपर आहे बघ. आणि एक थोडा थोडा प्रसाद म्हणून खोबरा पण आहे आपला देवाजवळचा जो खोबरा असतो ना तो पण. ते सर्व येईल त्याच्यामध्ये. चल घे मांगरी देवाचं नाव. पहिला वाटा हे ठेवाला. येस. तर आता संपूर्ण अशी रांगेत लावायचे आणि 112 मग प्रत्येकाचं नाव घेऊन प्रत्येकाच्या नावाने वाटा द्यायला देईल. तू जास्त नको बरोबर. हा तिकडे 10 मार. बघा मित्रांनो, या अशा प्रकारे आपण तो एक भांडा घेतला ना मापटा, त्या भांड्यामध्ये एक वाटा आहे. तर अशा प्रकारे आपले 4 लावून झाले. या आता 5 असे आपल्याला 112 वाटे लावायचे आहेत. सगळे वाटे करून झाले ना मग आपण सर्वांना हळूहळू माणसं येतील जसं तसं हळू त्याच्या नावाने देऊ. एक साईडला चरबी तिकडे टाकली ना त्या टोकाला पहिल्या टाकली ना. मोठी कलेजी आली तर माझी होती बरोबर. बारीक कधी मिक्स कर. हे मोजरे वाटे काय हो बरोबर झाले 112. बघ तरी मोज एकदा. पिशव्या घ्या. हे खोबरे टाका. कसले वाटतात बरोबर ना किरण. यस परफेक्ट. चल आता खोबरा मारायला घे सगळीकडे. सुन्या त्याला खोललाच नका डायरेक्ट उलटाच मार त्याला. हा तसाच मार उलटा. जिथल्या तिथं ठेव. पिशवी आपण नंतर हे करू. काय हे गाठ मारून ठेवा. का नाही येणार सगळं येतील. तर हे बघा मित्रांनो, ही लिस्ट आहे आपल्याकडे. आणि आता निलयादा नाव घेणार आहे. तो प्रत्येकाची पिशवी आपापला एक वाटा देणार आहे. चल घे. चल पहिलाच नाव घे. नाही चल पुढे घे. हा युवा तुझा. अरे वाडगा घे. वाडगा द्या नाव सांग. चल वाडगा नाव सांग. तुला आयला तूच विचारतोय चालीत बोलाच नाही. तो त्याच्यातच. वाडगा परत माझ्या. चल युवा तुझा झाला. टिक मार. दत्ताराम पाटील आहेत काका आहेत. अजून हा वैभव पाटील. चला पुढे घ्या. साक्षी इसकर. दे पिशवी देस. साक्षी दिला ना. श्वेता भांडा वाढव ना. भांडा. दीपक चव्हाण. ते आपल्याला गावकीचा मान ठेवलेला असताना आता वाटे वगैरे देऊन झाले. आणि गावकीचा मान असतो ना त्याची परडी जी आपण मांडलेली आहे ना ती तुम्हाला दाखवतो.
तर ही आपली मित्रांनो आपली परडी मांडलेली असते अशी, आणि हिला आता थोड्या वेळाने समुद्रा ठिकाणी सोडायची पण असते. तर मित्रांनो आपण थोड्याच टायमामध्ये आपल्याला याची बायांची गाणी पण बोलायची आहेत, तर ते पण तुम्हाला आपण दाखवू. आणि जेव्हा ही सोडतील ना ते काय आपण दाखवणार नाही, कारण की ते पाठी वगैरे काय बघायचं नसते, असा काहीतरी रिवाज आहे. तर ते आपण कधी गेलोय नाही. इकडे गाणी बोलताना दाखवूया बघा. दादा ढोलका वगैरे तयार करून झालेला आहे, झांजुरा पण आहे. वाजंत्री तुमचा दादा आहे, तो सगळा सेटअप करून ठेवतो आधी ढोलक्याचा कसं वाजते वगैरे म्हणून. टेस्टिंग बरोबर आहे ना? हां परफेक्ट आहे ना? परफेक्ट. तर चला आता हल्लो हल्लो आपली पोरं इथं जमतील. जेव्हा जमतील ना पोरं तेव्हा आपण तुम्हाला दाखवू. बघा हल्लो हल्लो पोरं जमत चाललीत. काळी त्याने जुन्या चांदीच्या साव्या मंदिरातून राधा बोले सते बाबा सुंदरी ओ सते बाबा सुंदरी मंदिरातून राधा बोले सते बाबा सुंदरी ओ
वनात जाय वनात जाय चारा काय 32 पाय 32 पाय वाघ जाय डबल बटर आली मोटर कचरा पेटी डोंगर पेटला आकाशी गेला प्रकाश पडला लागतय गोड मोडलय कोड बाबूची टोपी लाल 2 पैशाचा बिरगू 1 पैशाची फुलाची माळ बोल साथी उभा यांची जय आमच्या दारी मोरबाया